नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिल जोगळेकर आणि आपण बघत आहात MH48. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा पाहुण्यांची ज्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात एक यश संपादन केल्यानंतर अनेक गोष्टी केलेल्या आहेत, ज्याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बोलायचं आहे. स्वागत आहे राज पोफळे यांचं. थँक्यू. राज पोफळे 25 वर्षांहून जास्त काळ अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत आणि तिथे त्यांनी अनेक वर्ष नॅसडॅक स्टॉक एक्सचेंजच्या टेक्नॉलॉजी डिव्हिजन हेड केलं होतं. 400 लोक त्यांच्या हाताखाली काम करत होते आणि मग त्यांच्या आयुष्यात एक असा अपघात घडला ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण त्यांनी क्लेम जिनियस ही एक कंपनी स्थापन केली. या कंपनीनी आतापर्यंत 120 कोटीहून जास्त रुपये त्यांनी रेस केलेले आहेत. आणि नुसतं असं नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीचं डेव्हलपमेंट सेंटर त्यांनी नागपूरमध्ये चालवलेलं आहे. राजजी, आपलं स्वागत आहे MH48 वर. थँक्यू सो मच अनिल, धन्यवाद. या अपघाताबद्दल आपण बोलूया. जो अपघात झाला आणि त्याच्यातनं तुम्हाला ही कल्पना सुचली क्लेम जिनियसची, तो अपघात काय होता आणि कशा प्रकारे तुमची सुरुवात झाली? सो सांगायचं झालं तर काय म्हणतात, कुठलीही स्टार्टअप ही कुठल्या तरी एका पर्सनल एक्सपिरियन्सनी सुरू होते. आणि ज्या अपघाताबद्दल आपण बोलतोय त्याच्या आधी थोडंसं मी थोडं बॅकग्राऊंड देतो. जसं तू म्हणलास की नॅसडॅक मध्ये मी होतो आणि नॅसडॅक हे पहिलं डिजिटल स्टॉक एक्सचेंज आहे जगातलं. आणि त्यांच्या लिस्टेड कस्टमर्ससाठी त्यांचं एक डिजिटल कंटेंट मॅनेजमेंटची जी ऑर्गनायझेशन आहे ती मी हेड करत असताना अर्थात बराच अनुभव येत होता. पण कुठेतरी ते आपल्याला एक असतं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे, काहीतरी डिस्रप्टिव्ह आणि इनोव्हेटिव्ह करायला पाहिजे. आणि मी त्या संधीच्या शोधात होतो म्हणायला पाहिजे की काय केलं की आपल्याला ते एक ऑन्टरप्रेनर व्हायची जी इच्छा असते ती कुठेतरी पूर्ण करायची, पण आपल्याला हे करायला लागतं, राईट. सो त्यावेळेला नॅसडॅक मध्ये काम करत असताना अर्थात इट वॉज अ व्हेरी ग्रेट लाईफ, राईट. पण कुठेतरी जी ज्याला मराठीमध्ये आपण खाज म्हणतो ते करायला काहीतरी घडायला लागतं. आणि तो अपघात जो तू बोललास, राईट. तर साधारण 2017-18च्या सुमाराला माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला. सुदैवाने तिला काही झालं नाही, पण तिची गाडी 2 गाड्यांच्या मध्ये चेपल्या गेली. आणि त्या गाडीला जस्ट एस्टिमेट घ्यायलाच मला जवळजवळ 4-5 आठवडे निघून गेले. आणि त्याच्यामध्ये मग 10 वेळा तुम्ही इन्शुरन्स कंपनीला फोन करताय की काय झालंय, मग गॅरेजला फोन करताय की गाडी अजून दुरुस्त का नाही झाली वगैरे. तर या सगळ्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला ते फ्रस्ट्रेशन येतं, राईट. आणि दॅट काइंड ऑफ एन स्टार्टेड मी थिंकिंग की हा एवढं काय आहे, म्हणजे एवढी प्रोसेस क्लमझी कशी काय आहे आणि काय इनइफिशियंट आहे. आणि त्यावेळेला मग ज्यावेळेला हे सगळे प्रोसेस चालू असते त्यावेळेला इन्शुरन्स कंपनींना खर्च किती येतोय, कारण ती गाडी एवढे दिवस गराजमध्ये पडलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ती रेंटल कार देते गाडी दुरुस्त होतपर्यंत. आणि ते गाडीचे पण ते चार्जेस, स्टोरेज चार्जेस देत आहे त्या गराजेसला. सो मग इन्शुरन्स कंपनीला लॉसेस किती होत आहेत. आणि ऑन द टॉप ऑफ इट जे आपलं ॲज अ कन्झ्युमर जे फ्रस्ट्रेशन आहे ते प्रचंड आहे. आणि दॅट इज वेन आय स्टार्टेड थिंकिंग की नाही, हे काहीतरी इथे काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं. आणि देन आय स्टार्टेड डिगिंग मोर. मग गराजमध्ये जाऊन त्यांची प्रोसेस समजून घेतली की काय एवढे सगळीच मॅन्युअल प्रोसेस होती, की अगदी कागदावर घेऊन की गाडीला डॅमेज कुठले आणि कुठले पार्ट्स हे करायचे, मग जाऊन कम्प्युटरमध्ये ते एस्टिमेट टाईप करायचं. तर त्या प्रोसेसेसमध्ये हे सगळं डिलेज होत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड लॉसेस होत होते. आणि दॅट्स वेन आय थॉट की ही प्रोसेस समजा ऑटोमेट करायची झाली तर समजा नुसते फोटो आणि व्हिडिओ घेतला आणि त्याच्यावरनं AI यूज करून समजा त्यांनी डायरेक्ट AIनी एस्टिमेटच दिलं त्या गाडीचं, तर किती सोपी होईल नाही का प्रोसेस. आणि दॅट इज व्हॉट द आयडिया आय वुड से की क्लेम जिनियस स्टार्टेड विथ. सो हा थोडासा त्याचा बॅकग्राऊंड आहे. पण म्हणजे टू बी ऑनेस्ट,
आपल्याला अनेकदा अशा कल्पना सुचतात की हे असं एखादी गोष्ट चालू आहे, कधी कधी त्याच्यात तंत्रज्ञानाची अडचण असते, कधी कधी त्याच्यामध्ये ज्या कोणाच्या तरी तोट्यातनं कोणाचा तरी फायदा होत असतो ते बरोबर. असतं. आणि त्यामुळे जरी कल्पना सुचली तरी स्टार्टअप सुरू करायला, आणि खास करून वेल एस्टॅब्लिश लाईफ, सेटल झालेलं आयुष्य, त्याच्यातनं तुम्ही नोकरी सोडून जेव्हा स्वतःचा पैसा टाकून अशा प्रकारच्या संकल्पनेला कृतीत आणायला तुम्ही प्रयत्न करता, प्रत्यक्षात आणायला प्रयत्न करता, तेव्हा जी जोखीम असते, रिस्क असते, ती घ्यावी, त्याच्यासाठी आपली नोकरी सोडावी आणि असं करावं, एवढी प्रबळ इच्छा ती होती का? किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी होते त्याची तेव्हा जाणीव होती का? सी जाणीव होती, राईट, की आपण काय करायला चाललो आहे आणि त्याच्यामध्ये कुठले खाचखळगे आहेत किंवा त्याच्यामध्ये काय आपल्याला चॅलेंजेस येऊ शकतात याची जाणीव अर्थात होती. कारण एवढे वर्ष काम केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये नो ॲज अ टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केलेल्या असतात, पण त्या एका मोठ्या ऑर्गनायझेशनच्या खाली केलेल्या असतात. पण जेव्हा स्वतःचा उद्योग सुरू करायचं म्हटलं की एक कुठेतरी मनात भीती असते. पण जोपर्यंत ती प्रबळ इच्छा होत नाही, जे कन्व्हिक्शन लागतं कुठली गोष्ट करायला, ती येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस पण मिळत नाही, राईट. आणि माझा हाच एक सगळ्यांना सल्ला असतो ज्यांना करायची इच्छा असते असं काहीतरी, की तुम्ही सेफ्टी नेट ठेवून गोष्टी नाही करू शकत. ज्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की करा नाही तर मरा, आणि जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या प्रबळ इच्छाशक्तीने पुढे पण जाऊ जात शकत नाही. म्हणजे तेवढा तुम्ही फोर्स लावत नाही, कारण तुम्हाला एक माहिती असतं कुठेतरी मागा आहे आपल्याला सपोर्ट. पण तो नसेलच तर तुम्हाला जे करायचं आहे ते करायलाच लागतं. सो डेफिनेटली लॉट ऑफ चॅलेंजेस आय वॉज अवेअर ऑफ, आणि ते कन्व्हिक्शन होतं. आणि अर्थात स्टार्टअप सुरू करायच्या आधी आयडियाज तुम्हाला हजारो येऊ शकतात, पण सगळ्याच आयडिया तुम्हाला मॉनिटाईज करता येत नाही किंवा सगळ्याच आयडिया लोकांचा फायदा होईल असाही नसतो. त्याच्यामुळे कुठलीही आयडिया आल्यानंतर जेव्हा ही आयडिया मला आली त्यावेळेला आधी तर मी जे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स आहेत इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याशी बोललो, बऱ्याच लोकांशी, ज्याला प्रोडक्ट मार्केट फिट असं म्हणतात. तर ते आधी कन्फर्म केलं की नाही, हे खरंच यांचा हा प्रॉब्लेम आहे आणि हे त्यांचं सोल्युशन ठरू शकतं आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो आणि कस्टमर्सचा सुद्धा फायदा होऊ शकतो. हे जेव्हा अगदी इथल्या भारतामधल्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट सोबत किंवा US मधल्या लोकांसोबत बोलल्यानंतर ज्यावेळेला तो कॉन्फिडन्स आला, त्यावेळेला मग ठरवलं की नाही, आता हे आपल्याला करायचंच आहे. आणि दॅट इज हाऊ द जर्नी स्टार्टेड. पण जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करत असता किंवा एक सर्व्हिस किंवा ते तुम्ही डेव्हलप करत असता, तेव्हा त्याच्यासाठी लागणारं सीड कॅपिटल किंवा हे तुम्ही स्वतःच्या खिशातून टाकलात का त्याच्यासाठी पण काही मदत तेव्हा झाली? नाही, स्टार्टिंगला कसं आहे की जोपर्यंत तुम्ही काहीतरी थोडंसं दाखवत नाही तोपर्यंत कोणाला त्याच्यावर विश्वास पण प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जे असतं ते ऍब्सोल्युटली यू हॅव टू बुटस्ट्रॅप द कंपनी. सो अर्थात स्वतःच्या खिशातलेच पैसे टाकून तुम्हाला ते करायला लागतं. सो ते केलं आणि एकदा ते झाल्यानंतर अर्थात हा इंडस्ट्रीचा जो फीडबॅक होता तो घेतल्यानंतर मग सीड कॅपिटल साठी म्हणून मग सुरुवात केली. आणि सीड कॅपिटल मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला अगदी एंजल्स इन्व्हेस्टर्स जे असतात त्यांना अप्रोच करून, आणि त्याच्यामध्ये अर्थात तयारी ठेवायला लागते की तुम्ही 100 लोकांशी बोलल्यानंतर तुम्हाला 90 वेळा तरी नाही असं कळेल, म्हणजे तुम्हाला नाही असं मिळेल उत्तर, राईट. सो ती पण मनाची एक तयारी करायला लागते की यू हॅव टू ऍक्सेप्ट दोज फॅक्ट्स. म्हणजे किती लोकांना तेव्हा तुम्ही भेटला होतात नाही ऐकणाऱ्या, नाही म्हणणाऱ्या? आता म्हणजे असं सांगतात कल्पना सुरेख आहे, पण तुम्ही जर पैसे देताल का, तर मग म्हणतात नाही नाही कोणीतरी दुसऱ्याने टाकू दे, मग मी पैसे देतो. एक्झॅक्टली. आज आय थिंक नाही म्हटलं तरी मी कमीत कमी 30 ते 40 लोकांसोबत बोललेलो असणार. त्याच्यामध्ये HNIs होते, एंजल्स होते, त्याच्यामध्ये काही सीड फंड्स होते आणि बऱ्याच वेळा नाहीच असं उत्तर आलेलं. आणि त्याच्यानंतर सुदैवाने टेक्नॉलॉजी फील्ड मधलं ज्यांना कळतं आणि ज्यांना अर्थात तुमच्यावर पण त्यांना विश्वास ठेवायला लागतो, कारण स्टार्टिंगला ज्यावेळेला कोणी पण पैसे टाकतं ते नुसत्या त्या आयडियावर पैसे लावत नाही, तो तुम्ही फाउंडर कसे आहे, टीम कशी आहे, त्यांची कॅपेबिलिटी काय, त्यांचं बॅकग्राऊंड, हे सगळं बघितल्यानंतरच मग ते पैसे टाकायला तयार होतात. सो फॉर्च्युनेटली आय गॉट माय फर्स्ट सीड फंडिंग कंपनी अँड फॅमिली ऑफिसेस हू हॅड अग्रीड टू पुट द मनी. तुम्ही नॅसडॅक मध्ये 400 लोकांची टीम लीड करत होतात, म्हणजे 400 लोक
एखाद्या संस्थेसाठी काम करत असतात तुमच्या अंडर, ती वेगळी गोष्ट असते. पण जेव्हा तुम्हाला तुमची कोर टीम उभी करायची असते, 4 लोक, 5 लोक, 10 लोक, तर ती टीम उभी करताना जी माणसं निवडली ती तुम्ही कशा प्रकारे निवडली? कारण त्यांना पण ते तुमच्यासारखं वेळ असेल तरच ती कंपनी पुढे जाऊ शकते. बरोबर. सो अर्थात माणसं कशी निवडायला हवीत आणि टीम कशी बिल्ड करायला, अर्थात त्याचा पण एक्सपिरियन्स मला होता. कारण नॅसडॅक मध्ये ज्या वेळेला मी जॉईन झालो त्यावेळेला ती टीम फक्त एक 8 लोकांची टीम होती आणि त्या 8 लोकांच्या टीमला मी 400 लोकांपर्यंत घेऊन गेलो. आणि बराच मोठा तो प्लॅटफॉर्म ज्यांनी नॅसडॅकला साधारण एक 5 ते 10 म्हणजे % मार्केट शेअर त्यांना घेता आला वगैरे. सो तो एक अनुभव पाठीशी होता. आणि अर्थात ज्या वेळेला स्टार्टअप, अर्थात तो मोठ्या एंटरप्राइज मधला एक्सपिरियन्स वेगळा होता, पण लोक ऍटलिस्ट ओळखता येतात त्या एक्सपिरियन्स नुसार. पण इथे जेव्हा तुम्ही स्टार्टअप तयार करता त्यावेळेला तुम्हाला जी लोक आयडेंटिफाय करायची असतात, सोबत घ्यायची असतात, ते तेवढीच पॅशनेट तुमच्यासारखी हवीत, जे की मला एवढी सॅलरी मिळेल मग मी एवढंच काम करेल अशा माइंडसेटचे लोक स्टार्टअपला कामाची नसतात. सो अर्थात मला माझे जे को फाउंडर्स आहेत, आमचा जो काय म्हणतात त्याला टेक्नॉलॉजी ऑफिस सीटीओ आहे आमचा, तो त्याच फील्ड मधला होता. लॉरियल सारख्या कंपनीत तो इनोव्हेशन हेड होता. त्याला कम्प्युटर विजन पूर्ण, आय मीन ही इज अ PhD इन कम्प्युटर सायन्स अँड AI, हेमंत जोशी म्हणून, डॉक्टर हेमंत जोशी. सो तो टेक्नॉलॉजी पॅशनेट आहे. त्याच्यानंतर माझा जो CEO आणि प्रोडक्ट ऑफिसर आहे तो माझ्यासोबतच नॅसडॅक मध्ये माझा कली होता. त्यांनी आधी एक स्टार्टअप केलेली होती, तर त्याच्यामुळे त्याला त्याचा तो पण अनुभव होता. सो अशी लोक तुम्हाला अगदी शोधून निवडायला लागतात. आणि मग वन्स यू नो दॅट की यू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग टीम विथ द सेम पॅशन, सेम माइंडसेट, देन द जर्नी बिकम्स इझियर. तुम्ही कंपनी जेव्हा सुरू केली तेव्हा अर्थात सगळीकडे इस्रायल एक स्टार्टअप नेशन म्हणून ओळख होती. भारतातही तेव्हा माझ्या मते स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडियाची सुरुवात झाली होती. पण या पार्श्वभूमीवर तुम्ही कंपनी सुरू करताना त्याचं डेव्हलपमेंट सेंटर नागपूरमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. कारण तेव्हा भारतातही स्टार्टअप म्हटलं की बेंगळुरू, गुरुग्राम ही नावं यायची. अगदी मुंबई ही नाव पटकन यायचं नाही. म्हणजे लोकांना माहित नसतं की महाराष्ट्रातही स्टार्टअप इंडस्ट्री असू शकते. त्यातल्या त्यात पुणे होतं. पण नागपूरला नेण्याचा निर्णय कसा काय घेतला? सो 2-3 महत्वाची कारणं, पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मी स्वतः नागपूरचा आहे. सो बॉर्न अँड ब्रॉट अप इन नागपूर अँड देन सेटल्ड इन US. सो तो एक अभिमान असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गिव्हिंग बॅक टू द सिटी, राईट, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मला इफ आय लुक बॅक वेन आय ग्रॅज्युएटेड आणि ज्यावेळेला नागपूर मी सोडलं साधारण 95-96च्या त्या टाइम फ्रेममध्ये, त्यावेळेला नागपूरमध्ये IT कंपन्याच नव्हत्या आणि माझ्यासारखी सगळीच लोक नागपूरच्या बाहेर गेलेली त्यावेळेला. सो ज्या वेळेला मी सुरू केलं त्यावेळेला अर्थात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणीतरी तुम्हाला ट्रस्टवर्दी पण पाहिजे असतं. कारण मी तिथनं रन करणार, इथे कोणीतरी ट्रस्टवर्दी. सो ऑब्व्हियसली नागपूर वॉज माय फर्स्ट चॉईस. सो ही 2-3 कारणं होती की फ्रॉम द नागपूर, ट्रस्टवर्दीनेस अँड देन गिव्हिंग बॅक टू द सिटी, दॅट इज द रिझन. आणि अर्थात कॉस्ट इफेक्टिव्ह. समजा मी बँगलोर, पुणे किंवा मुंबई या ठिकाणी समजा सुरुवात केली असती तर अर्थात नाही म्हटलं तरी नागपूरमध्ये तुम्हाला कदाचित 30-40% चीप हे मिळतील, टेक्नॉलॉजी रिसोर्सेस आणि बाकी फॅसिलिटीज वगैरे, त्या कॉस्ट इकडे वाढली असती. आणि स्टार्टअप सुरू करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिकली अ कॉस्ट एलिमेंट दॅट यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल अबाउट. एव्हरी पेनी इट काउंट्स, राईट. आणि त्याच्यामुळे तो नॅचरल चॉईस नागपूरला होता. पण जेव्हा याचा प्रॉडक्ट म्हणजे एक प्रोटोटाईप तयार झाला किंवा तर पहिला क्लायंट तुम्हाला अमेरिकेत मिळाला का भारतात का अन्य कुठल्या देशामध्ये, त्याची वाटचाल कशी सुरू झाली? सो त्याची व्हेरी गुड क्वेश्चन रादर. सो ज्या वेळेला अशी डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आपण आणतो मार्केटमध्ये त्यावेळेला त्याच्यामध्ये मागे बरंच स्केप्टिझम असतो. त्याच्यामुळे पहिला जो कस्टमर तुमचा असतो तो फार फार महत्त्वाचा असतो. सो आय वॉज लकी इनफ टू गेट सम कस्टमर इन US ॲज वेल एज इन हिअर. आणि मी असं म्हणेल की आय वुड नॉट कॉल देम ॲज अ कस्टमर, आय वुड कॉल देम ॲज अ पार्टनर्स. कारण ज्या वेळेला मी सुरुवात केली साधारण 2019च्या सुमाराला, त्यावेळेला AI वॉज जस्ट स्टार्टेड कमिंग अप. म्हणजे लोकांना विश्वासच नव्हता की नुसत्या फोटोजमधनं असं काहीतरी होऊ शकतं. सो त्याच्यामुळे US मध्ये क्रॉफर्ड नावाची एक मोठी कंपनी आहे,
जे आय थिंक त्यांचं भारतात पण ऑफिस आहे आणि ते लॉस असेसमेंट वगैरे करतात. तर त्यांच्याकडे दे बिलीव्ड इन टू दिस टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर भारतामधलं चोला MS किंवा मॅग्मा सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी याच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी बराचसा डेटा प्रोव्हाइड केला. त्यांनी इनफॅक्ट की त्यांना ॲज अ कस्टमर म्हणून काय फीचर्स पाहिजे प्रॉडक्टमध्ये ते त्यांनी, सो दे वर काइंड ऑफ एन एक्झॅक्टली co-development organizations with us, and every startup needs that. And that then only you can basically develop the comprehensive kind of an product जे मार्केटला हवं असतं. So I was lucky enough to get these kind of an partners and customers. तुम्ही आता डिस्रप्शन हा शब्द यूज केला. काय डिस्रप्शन नक्की? कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या किमान 2 व्हीलर 4 व्हीलर असतात आणि गाडीचा ऍक्सिडेंट होतो, कधी गाडीला दुसरी गाडी येऊन ठोकते आणि मग अनेकदा आपल्याकडे सांगितलं जातं की जाऊ दे क्लेमच्या भानगडीत, म्हणजे जसं कोर्टाची पायरी चढू नये, पोलिसांकडे जाऊ नये, तसं इन्शुरन्स कंपनीकडे जाऊ नये असा एक म्हणणारा वर्ग असतो. तर अमेरिकेत ही स्थिती कशी आहे आणि त्याच्यात तुमच्या तंत्रज्ञानामुळे काय स्थित्यंतर घडलं? सो थोडं मी जरा ग्लोबल लेवलवर या कंपन्यांना ही टेक्नॉलॉजी का महत्वाची आहे ते सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांना किती प्रॉब्लेम्स आहे हे समजणं गरजेचं असतं, तरच मग तुम्ही डिस्ट्रप्शन आणू शकता. राईट. साधारण अख्ख्या जगामध्ये आजच्या घडीला जवळजवळ एक 1.4 बिलियन, आता करोडमध्ये मला किती आकडे मला नाही 1.4 बिलियन आहे, 140 कोटी 140 कोटी व्हेकल्स. राईट. आय एम व्हेरी बॅड. साधारण तेवढे व्हेकल्स 4 व्हीलर्स अख्ख्या जगात आहे आणि दरवर्षी ही संख्या 5 ते 8% वाढते आणि सो डज द क्लेम्स आर इन्क्रीजिंग. आता साधारण एक अंदाज देतो मी की प्रत्येक क्लेम जो सेटल होतो त्याला साधारण एक, डिपेंडिंग अपॉन अगेन द सिव्हिरिटी ऑफ द ऍक्सिडेंट, साधारण एक 3 ते 4 आठवडे लागतात. मग तेवढ्या त्या काळामध्ये एक तर ती गाडी त्या गराजमध्ये राहते, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ऍटलिस्ट हे US मध्ये दिस इज द प्रोसेस, किंवा तुम्हाला तेवढ्या काळामध्ये तुम्हाला ती रेंटल कंपनीची गाडी तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देते. मग तो त्याच्यानंतर त्या गाडीला त्या गराजमध्ये ठेवायचे जे पैसे लागतात ते त्यांना पे करायला लागतात. ऑन द टॉप ऑफ इट जे गाडीचं रिपेअर एस्टिमेट असेल ते त्यांना द्यायला लागतं. राईट. सो जस्ट बिसाइड द क्लेम्स एस्टिमेट, फॉर एक्झाम्पल मगाशी मी जे सांगितलं माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट झालेला आणि त्याला जवळजवळ 4-5 आठवडे लागले. गाडीचं एस्टिमेट होतं साधारण 3850 टू बी व्हेरी प्रिसाइज. हे त्या गाडीचं एस्टिमेट होतं. पण तेवढ्या याच्यामध्ये मला रोज रेंटल कार कंपनी साधारण एक $50 त्या दिवसाला त्याला खर्च, रुपयामध्ये 3 लाखाचा समजा खर्च असेल आणि त्याच्यावर तुम्ही 1 लाख रुपये नुसते रेंटल, स्टोरेज आणि त्यांच्या त्या सर्व्हेयर्सच्या फीज वगैरे याच्यामध्ये समजा घालवत असाल तर त्या इन्शुरन्स कंपनीचे लॉस रेशोज किती वर जात आहेत. ऑन द टॉप ऑफ इट इफिशियन्सी नाही आहे, त्याच्यामध्ये डिलेज होत आहेत, कस्टमरला बरोबर एक्सपिरियन्स मिळत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत आणि व्हॉल्युम्स तर वाढत आहेत आणि मार्केटमध्ये नवीन कंपन्या येत आहेत. त्याच्यामुळे सगळ्या कंपन्यांना ऑटोमेट करणं फार गरजेचं आहे टू ब्रिंग देअर लॉस रेशोज डाऊन. लोकांना डिजिटल एक्सपिरियन्स, कारण माझ्या एक्सपिरियन्स नंतर मी माझी इन्शुरन्स कंपनी चेंज केली. So customer retention is also a big issue, especially when every single household is having a car now, right? So considering all of that, insurance कंपन्यांना काहीतरी डिस्ट्रप्शन होणं गरजेचं आहे आणि दॅट इज वेअर दिस टेक्नॉलॉजी, आवर टेक्नॉलॉजी इज कमिंग इन. आणि नाव दे आर बेसिकली, आता जस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर भारतातल्या जेवढ्या PSUs आहेत, ज्या गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपनी ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्या सगळ्यांसाठी आम्ही काम करतोय आणि आम्ही त्यांना आता जवळजवळ 57% त्यांचा लॉस रेशो आम्ही खाली आणलाय. पण हे थोडंसं धक्कादायक नाही, म्हणजे सॉरी टू इंटरव्ह्यू, कारण म्हणजे एकीकडे तंत्रज्ञानाची बाजू असते पण दुसरीकडे जेव्हा तुम्ही अशी एखादी डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आणता तेव्हा त्याच्यामुळे प्रभावित होणारे हे सगळे मेकॅनिक्स असतील किंवा हे जे सर्वेयर्स असतील आणि त्यांना माहिती असतं की तंत्रज्ञान काम करतंय, पण ते त्याच्याबद्दल असं हे करतात की हे बरोबर, म्हणजे त्यांच्याकडनं जो विरोध होतो त्यांच्या युनियनकडनं आणि खास करून PSU मध्ये काम करताना, तर तो तुम्हाला काही जाणवला का? हो, जाणवला आणि अजूनही जाणवतोय. आणि फॉर एक्झाम्पल प्रत्येकाला काय वाटतं की कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आली की त्यांचे जॉब जाणार. ज्या वेळेला कम्प्युटर आलेलं त्यावेळेला पण तोच एक गैरसमज होता, पण त्याच्यामुळे अजून जॉब जनरेट झाले. राईट.
आता या केसेसमध्ये काय होतंय की ज्या वेळेला तो मेकॅनिक म्हणतोय की अरे नाही मी असेसमेंट याच्या थ्रू करणार नाही, मी माझ्या ट्रॅडिशनल वेजनीच जाणार, त्यांना हे एज्युकेट करणं गरजेचं असतं की ही टेक्नॉलॉजी तुझ्याही फायद्याची कशी आहे. आजच्या कंडिशनमध्ये आपल्या इथे जागेचा प्रॉब्लेम आहे. एखादी गाडी तुझ्या इथे समजा एक आठवडा राहिली तर तुला नवीन बिझनेस घेता येत नाही, नवीन गाड्या येता येत नाही. पण तीच गाडी समजा तुझं एस्टिमेट अगदी एका 10 मिनिटामध्ये झालं आणि तुझे रिपेअर एस्टिमेट आवर्स जे असतात, जे टेक्नॉलॉजीच्या थ्रू तुला कळतात की या गाडीला साधारण एक 6 तास लागेल, तर तुम्ही ती गाडी लवकरात लवकर ती दुरुस्त करून बाहेर पाठवू शकता. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन क्लेम्स ज्या गाड्या येतात तर म्हणजे तुमचा एका अर्थाने तुमचा बिझनेसच वाढतोय. तुम्हाला समजा आज 10 लोक ठेवायला लागत असतील, समजा 100 गाड्या करायला 10 लोक, आपण एक साधारण कॅल्क्युलेशन म्हटलं तर आजच्या कंडिशनमध्ये समजा तुमचा बिझनेस वाढत असेल तर तुम्हाला ते 10चे 20 करायला लागतील. पण तेच टेक्नॉलॉजी यूज केली आणि इफिशियन्सी आणली तर तुम्हाला ती ऍडिशनल जो बिझनेस आहे तो पण त्या 10 लोकांमध्येच करायला. तर हे एज्युकेशन आहे आणि हे एज्युकेशन एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट जे आहे ते आम्हाला सतत करायला लागतं. मग त्याच्यासाठी ट्रेनिंग आम्ही अरेंज करतो गराजेससाठी, त्यांना प्रोसेसेस समजवतो. इवन फॉर द PSU त्यांच्या लोकांना पण आम्हाला ट्रेनिंग द्यायला लागतं, कारण आजपर्यंत त्यांनी कधी ही प्रोसेसच केली नाही. राईट, जरी PSUचं 43% ऑफ द इंडियन मार्केट इज अंडर PSU, इट्स अ लार्जेस्ट मार्केट शेअर. सो ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत आणि कुठल्याही नवीन टेक्नॉलॉजीला ते गरजेचंच असतं म्हणजे शिकवणं. पण भारतात तुमचा अनुभव कसा होता? कारण US मध्ये पर कस्टमर त्याच्यातनं मिळणारा रेव्हेन्यू आणि भारतात पर कस्टमर रेव्हेन्यू किंवा US मध्ये लागणारा वेळ, भारतात लागणारा वेळ, किंवा भारतात खास करून म्हणजे हा जो कालावधी आहे 2018 ते 2024 पर्यंतचा, गेल्या 5-6 वर्षाचा, ज्याच्यामध्ये खास करून एक भारतात 4G आणि 5G रिव्हॉल्युशन आलं, म्हणजे मोबाईल इंटरनेट रिव्हॉल्युशन एका प्रकारे झालं. आणि बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या ज्या डिजिटल ओनली इन्शुरन्स कंपन्या आल्या आणि या सगळ्या वाटचालीत त्याचा तुम्हाला फायदा झाला का, कसा अनुभव होता? नाही, याचा फायदाच झालाय, कारण सगळ्याच कंपन्यांना बिझनेस वाढवायचा आहे, त्यांना त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढवायची आहे, त्यांचे लॉस रेशोज कमी करायचे आहे आणि कस्टमर रिटेन्शन करायचं आहे. सो यासाठी त्यांना टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं फार गरजेचं आहे. आणि ही टेक्नॉलॉजी अशी आहे की इट्स नॉट लाईक की कुठलं CRMचं सॉफ्टवेअर बनवणं इतकं ते इझी नाहीये, कारण इट्स आय कॉल इट इज अ डेटा हंग्री टेक्नॉलॉजी. कारण यू नीड मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ इमेजेस, कारण पॅटर्न्स असतात. या AI टेक्नॉलॉजीमध्ये असं नसतं की एखादी कंडिशन आली तर मग तुम्ही डेटाबेसमध्ये जाऊन चेक करा आणि मग त्याला कम्पेअर रिझल्ट, असं नसतं ते. आणि अगदी सिम्पलिस्टिक मी थोडं विस्तार करून सांगतो की द वे दॅट दिस टेक्नॉलॉजी वर्क. फॉर एक्झाम्पल आता हा कप आहे, राईट, असे कप आपण आपल्या आयुष्यामध्ये हजारोने लाखोनी बघितले असतील आणि वेगवेगळ्या शेप्स आणि हे. तर आपलं जे ब्रेन आहे त्याच्यामध्ये न्यूरॉन्स, मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आर इन देअर, राईट. सो इट फॉर्म्स दॅट न्यूरल नेटवर्क आणि इट मेमरायझेस इट. सो एनी टाइम वेनेवर डिफरंट शेप आणि याचा कप जरी आला तरी आपल्या ब्रेनला माहिती आहे. ही टेक्नॉलॉजी तशीच आहे. ज्या वेळेला इट गो लर्न्स थ्रू लाईक मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ इमेजेस, करोडो ज्याला म्हणता येईल आपल्याला, इमेजेस जेव्हा त्याला बघतं किंवा ते डेटा पॉईंट्स ते लर्न करतं त्यावेळेला इट मेमरायझेस इट. आणि दॅट इज द रिझन की या सगळ्या कंपन्यांना ते करणं शक्य नाही. त्याच्यामुळे त्यांना अशा कंपन्या, आमच्यासारख्या कंपन्यांनाच त्यांना घ्यायला लागतं की ज्यांचा फोकसच तो आहे, राईट. कारण या कंपन्यांचं काम काही IT प्रॉडक्ट डेव्हलपमेंट नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदाच झालेला आहे. म्हणजे मोठे ऑर्गनायझेशन असतात त्याच्यात इनोव्हेशन कमी असतं, स्टार्टअप मध्ये होतं. पण म्हणजे आता तुम्हाला जेव्हा एक्सपान्शन करायचं होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही 120 कोटी साधारणतः $15 मिलियन तुम्ही रेस केलेत, तर ते रेस करणं कोणत्या स्टेजला तुम्ही रेस केलेत आणि ते करतानाचा अनुभव म्हणजे कशा प्रकारे, मग पहिला अनुभव आणि दुसरा अनुभव याच्यामध्ये काय फरक होता? फंड रेझिंग करताना सगळ्या स्टेजेसला प्रॉब्लेम असतो, चॅलेंजेस असतातच. आणि अशी कुठलीच स्टार्टअप नसेल की जी या चॅलेंजेसमधनं जात नाही. फक्त जो तुमचा इन्व्हेस्टर असतो त्याला किती कन्व्हिक्शन आहे तुमच्या टीममध्ये आणि तुमच्या प्रॉडक्टमध्ये हे करणं गरजेचं असतं. तर ज्यावेळेला अर्थात पहिल्यांदा तर प्रोटोटायपिंग जे केलं ते स्वतःच्या पैशाने बूटस्ट्रॅपिंग करून केलं. त्याच्यानंतर मग सीड फंड, काही फॅमिली ऑफिसेस आलेत. त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही ती स्टेज पार करून आम्ही सिरीज A ला गेलो, ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही सिरीज A मध्ये भारतीय करन्सीमध्ये सांगायचं झालं तर साधारण एक किती 10-15 करोड वगैरे आम्ही रेस केले असणार आहे.
तर त्यावेळेला एक स्ट्रॅटेजिक फिटमेंट पण लागतं. आणि एक आमचे मलेशियामधले इन्व्हेस्टर्स आहेत की जे या इन्शुरन्स फील्डमध्ये आहे. इट्स अ कंपनी विच प्रोव्हाइड्स अंडर रायटिंग टेक्नॉलॉजी टू द मलेशियन जिओग्राफी. सो त्यांना ते फार जेलिन वाटलं की दे आर इन टू अंडर रायटिंग, आम्ही क्लेम्समध्ये, आणि ऑल्सो दे आर ऑल्सो विजनरी. So that alignment, when they found, then they got ready to invest into the company. And nantar mag then again, as they believe into the technology, they continued to basically invest into the company. And that's how आत्तापर्यंत आम्ही साधारण 120 कोटी रुपये उभे केलेत. आणि अर्थात त्याच्यामध्ये बरेचसे इन्व्हेस्टर्स आहेत. काही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स आहेत, काही टेक्नॉलॉजी डायव्हर्सिफिकेशन त्यांना करायचं होतं ते आहेत. सो त्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत ती जर्नी आहे. राज, गेल्या 5-6 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातही खूप नवीन सुधारणा झाल्या. तर तसं तुमच्या प्रॉडक्टमध्ये कशा प्रकारच्या सुधारणा झाल्या आणि व्हेअर डू यू स्टँड टुडे? आज तुमचं पसारा किती आहे, किती लोक काम करतात, काय टर्नओव्हर, कशा प्रकारे तुम्ही आज स्वतःला बघता? पसारा बराच वाढलेला आहे. आणि ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला ती आयडिया अगदी छोटीशी होती, राईट, की फक्त पिक्चर्स आणि व्हिडिओ बघून त्याच्यावरनं डॅमेज एस्टिमेट काढायचं. पण जशी प्रत्येक टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होत जाते तसं लोकांची एक्सपेक्टेशन सुद्धा वाढत जातात. ज्या वेळेला आम्ही 2019 मध्ये पहिल्यांदा आमचं पहिलं व्हर्जन जे आणलं प्रॉडक्टचं, त्यावेळेला पीपल वेअर इन डिसबिलीफ की हे असं होऊच शकत नाही. पण आता तीच गोष्ट इज की नाही, हे तर व्हायलाच पाहिजे, राईट. आणि एक्सपेक्टेशन अजून वाढली की अरे आतापर्यंत तुम्ही फक्त एक्सटर्नल एस्टिमेशन देत होते, मग तुम्ही इंटरनल एस्टिमेशनसाठी काय करताय? गाडीच्या इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स ॲनिमल टू बी कॉल्ड, राईट, की त्या हुडच्या मागे एवढे हजारो पार्ट्स आहेत, नटबोल्ट्स आहेत आणि हे आहे, तर मग ते पण डॅमेज होतात. मग त्याचं तुम्ही कसं करणार? तर मग ऑब्व्हियसली वी हॅव टू थिंक अबाउट की ओके हे पण ऍड करायला हवं. मग त्याच्यानंतर बरेचसे फ्रॉड एलिमेंट येतात, राईट. बऱ्याच वेळा काय होतं की गाडी गराजमध्ये घेऊन जातो आपण, की या फॉर एक्झाम्पल, राईट, की फ्रंट लेफ्टनी ऍक्सिडेंट झालाय आणि कुठेतरी मागे राईटला एक छोटासा डेंट आहे जो की त्या ऍक्सिडेंटचा पार्टच नाही आहे, तरी पण लोक तो क्लेम करतात आणि इन्शुरन्स कंपन्यांना त्याचे पैसे द्यायला लागतात. कारण देर इज नो वे दॅट यू कॅन प्रूव्ह इट की इट इज नॉट अ पार्ट ऑफ दॅट ऍक्सिडेंट, राईट. सो हे फ्रॉड पण होतात. मग तुमचं फ्रॉड एलिमिनेशन करायला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? मग त्याच्यासाठी इनोव्हेशन, अशी बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मार्केटकडनं फीडबॅक घेता आणि ते तुमचं प्रॉडक्ट इव्हॉल्व्ह होत जातं. सो राईट नाव आय थिंक आमचं मे बी दिस इज अवर 10th or 12th व्हर्जन ऑफ द प्रॉडक्ट, विच इज इन लास्ट 5 years. आणि ज्या वेळेला सुरुवात, पसारा विचारला म्हणून सांगतोय की ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला लिटरली आमची एक टीम जी होती ती 4 किंवा 5 लोकांची होती. त्यावेळेला कम्प्युटर विजन मधले कोणी एक्सपर्ट्स पण नव्हते. त्याच्यामुळे आम्हाला लिटरली कॉलेजमधले काही फ्रेश ग्रॅज्युएट्स घेऊन हेमंतनी त्यांना कोच केलं, ट्रेन केलं. आणि आता बघता बघता आमची टीम साधारण 115-120 लोकांची टीम आहे भारतामध्ये. सो मगाशी जे तू म्हणलंस की लोकांचे जॉब जातात, तर नाही, आम्ही जॉब क्रिएट केलेत आणि महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये तयार केलेत. आणि ते नुसते टेक्नॉलॉजीमध्ये तयार नाही केले, तर जे कारण अर्थात तुम्ही AI टेक्नॉलॉजीवर जरी अवलंबून आहात तरी त्याच्यामध्ये कुठेतरी चुका होऊ शकतात. आपण पण आपल्या नजरेमध्ये आपल्या चुका होऊ शकतात. तर तसंच AI मध्ये पण चुका होतात आणि ते कुठेतरी व्हेरीफाय करायला तुम्हाला लोक लागतात की या गाडीचं एस्टिमेट दिलंय हे साधारण बरोबर आहे का. तर आता आमच्या सर्व्हिसिंग टीम मध्ये ऍक्च्युअली जे क्लेम्स ऍडजस्टर जे आधी किंवा गराजमध्ये जे काम करणारी लोक होती ते आता आमच्या ऑफिसमध्ये बसतात आणि ते AIचं जे आउटपुट आहे ते व्हेरीफाय करतात. सो ऍक्च्युअली वी आर जनरेटिंग, एआयची चूक झाली तर कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवायला हवं. सो not only on the technology side we generated the job, we also generated a job for the
ऍक्च्युअली डेस्क ॲडजस्टर्स आणि जे क्लेम्स ॲडजस्टर आहेत त्यांच्यासाठी. सो आता तेवढा पसार आहे. पण मी एक इन्शुरन्स कंपनीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारतो की मी एक इन्शुरन्स कंपनी आहे आणि आता तंत्रज्ञान इव्हॉल्व्ह होतंय, इन्शुरन्स कंपनीचा आकार तर खूप मोठा असतो. मग त्यांना असं वाटू शकत नाही का की मी हे तंत्रज्ञान किंवा अशा प्रकारचं तंत्रज्ञान स्वतः डेव्हलप करतो, वाय आय नीड क्लेम जिनियस, म्हणजे वाय शुड आउटसोर्स इट? बरोबर क्वेश्चन. सो जसं मी मगाशी म्हटलं, टू डेव्हलप दिस काइंड ऑफ एन प्रॉडक्ट यू नीड अ प्रॉडक्ट डेव्हलपमेंट DNA. येस. इन्शुरन्स कंपन्यांचा DNA हा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट नाहीये, तो त्यांचा फोकस पण नाहीये. त्यांचा बिझनेस हा क्लेम्स आहे आणि त्याच्यावरच त्यांचा फोकस. समजा ते इफ दे स्टार्टेड डुईंग प्रिटी मच एव्हरी सिंगल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, कारण नुसता हाच एरिया नाहीये. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये बरेचसे अदर एरियाज आर ऑल्सो देअर आणि प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी समजा असं ठरवलं की आपणच स्वतः प्रोडक्ट डेव्हलप करायचं, तर देन इट इज नॉट गोइंग टू बी प्रॉफिटेबल फॉर देम. ऑन द टॉप ऑफ इट, startup operates on a very tight budget, so to call, whereas once you go into the insurance company kind of a setup, it's an enterprise level, so तुमची कॉस्ट तेवढी वाढते आणि मग तुमचा ROI त्याच्यामध्ये नसतो. सो एव्हरी कंपनी हॅज टू बेसिकली डिसाइड की ऑफ द शेल्फ घ्यायचं की स्वतः डेव्हलप करायचं, आणि ते त्या अनालिसिस केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की आपण स्टार्टअप कडनं प्रॉडक्ट घेणं जास्त चांगलं आहे, कारण एक तर एजिलिटी, स्पीड अँड कॉस्ट, आणि त्याच्यामध्ये त्यांचा समजा आता जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही जवळजवळ 57% लॉस रेशोज त्यांचे खाली आणले. सो दॅट चेंजेस देअर प्रॉफिटेबली ड्रास्टिकली, अँड दॅट इज द रिझन दे डोंट डिसाइड टू बेसिकली गो. आणि काही कंपन्यांनी केलं पण, त्यांनी प्रयत्न केला, दे कुडंट गेट टू द लेवल वेअर वी आर, सो नाव दे आर कमिंग बॅक टू अस. सो दॅट इज हाऊ इट वर्क्स. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. म्हणजे एक त्याच्यात ऑटोमेटेड व्हेकल्स आहे, कनेक्टेड व्हेकल्स आहेत, किंवा मग त्याच्यामध्ये आता ज्याला गाड्या असल्याला कम्प्युटर्स ऑन व्हील असं त्याला म्हटलं जातं की त्याच्यामध्ये अनेक कॅमेरे, अनेक सेन्सर्स, आणि या सगळ्याचा इन्शुरन्स क्षेत्रातही, म्हणजे गाडी तुम्ही कशी चालवता, तुमचं एज ग्रुप काय, रिस्क लेवल काय, तर या सगळ्याला तुम्ही तुमचं प्रॉडक्ट इंटिग्रेट करू शकता का, खास करून जे पुढच्या 2, 4, 5 वर्षात जे बदल ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये घडणार? ॲब्सोल्युटली, व्हेरी गुड क्वेश्चन आय वुड से. कारण आता समजा असं बघितलं तर आमच्या टेक्नॉलॉजीने आम्ही इमेजिंग वापरून एस्टिमेशन देतोय, पण त्याच्या जसं मगाशी मी म्हटलं फ्रॉड जे आहे ते फक्त बाहेरच्या पार्टसाठी होत नाही. बरेचशा वेळेला ॲक्सिडेंट अगदी छोटासा असतो पण त्याच्यावर बॉडीली इंजुरी क्लेम केलं जातं, राईट. सो हे जे आता तू जे म्हणलं सेन्सर किंवा ऑटोनॉमस व्हेकल, आय कॉल दॅट एज अन टेलिमॅटिक्स अँड ब्लॅक बॉक्स, सो टू कॉल. जसं विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असतो, गाडीमध्ये ब्लॅक बॉक्स असतो, विच रेकॉर्ड्स एव्हरी सिंगल ऍस्पेक्ट ऑफ इट. सो ॲज अ कंटिन्युअस इनोव्हेशन जे आम्ही करतो त्याच्यामध्ये मग की आपल्याला हा डेटा समजा मिळाला तर वी वुड बी एबल टू गिव्ह अ बेटर डायग्नॉस्टिक. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, आमचा US मध्ये एक कस्टमर आहे की जे हे जे सेन्सर्स वगैरे आहे किंवा कम्प्युटर पार्ट जे आहे ते कॅलिब्रेट करतात, आणि आत्ताच्या कंडिशनला त्यांना ती गाडी उघडायला लागतं. सो नाव दे आर युझिंग आवर डॅमेज असेसमेंट टेक्नॉलॉजी, की आमच्या डॅमेज असेसमेंटवरनं त्यांना कळतं की कुठले सेन्सर खराब झालेले असू शकतात किंवा नाही. सो वी आर कोलॅबरेटिंग टुगेदर. सो त्याच्यामुळे in addition to what the external damage assessment we are giving, we are also now adding the diagnostics from the internal. समजा गाडी नुसती फ्लडेड आहे किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे काहीतरी झालेलं आहे, सो नाव दॅट इंटिग्रेशन इज गोइंग टू बेसिकली गिव्ह अस अ मोर इनसाइट अबाउट. सो वी आर कंटिन्युअसली डुईंग दिस काइंड ऑफ एन इनोव्हेशन, आणि ते आमच्या प्रोडक्टमध्ये एक आणि दॅट कीप्स यू अहेड ऑफ द कर्व. तुमचं प्रॉडक्ट खास करून जे गाडी डॅमेज असेल तर ते स्क्रॅप करतात किंवा त्याचं जे विल्हेवाट लावतात त्याच्यातही त्याचा उपयोग. राईट. सो बेसिकली मी एका साध्या शब्दात असं सांगेल की जी कुणी लोक आहे, हुएवर डील्स विथ द डॅमेज व्हेकल, दे कॅन यूज अवर टेक्नॉलॉजी. मग त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी अर्थात इज द बिगेस्ट पोर्टफोलिओ और पाय आय वुड से. पण बिसाइड दॅट यू कॅन थिंक ऑफ पॉलिसी अंडर रायटर्स, की तुम्ही अंडर राईट करताय ती गाडी, पण तुम्ही काय अंडर राईट करताय? ती गाडी ऑलरेडी डॅमेज आहे तर मग किती अंडर राईट करताय, राईट. तर अंडर रायटर्ससाठी त्याचा फायदा आहे. रेंटल कार कंपन्या आज बऱ्याच चेक इन आणि चेकआउट्स करतात, तर तो जो काही डॅमेज असेल तो अनयनी केलाय की राजनी केलाय, ती ट्रेसेबिलिटी आत्ता नाही आहे. सो वी कॅन बेसिकली ऑल्सो गिव्ह यू द काइंड ऑफ एन ट्रेल की तो ऍक्सिडेंट कधी झाला, म्हणजे ज्या वेळेला गाडी
रेंटल गेली त्यावेळेला कोणत्या कंडिशनमध्ये होती आणि आली त्यावेळेला कुठल्या कंडिशनमध्ये आहे. मग ते आहे. फ्लीट मॅनेजमेंट कंपन्या ज्या गाड्या मूव्ह करतात एका डीलरकडनं दुसऱ्या डीलरकडे किंवा एका फॅक्टरीमधनं डीलरकडे, मग तिथे कुठेतरी हँड ऑफ होतात, मग त्याच्यामध्ये डॅमेजेस होतात, मग ती लायबिलिटी कोणाची. सो मग जसं आता तू म्हटलंस रिसायकलिंग इंडस्ट्री, ज्या गाड्या टोटल होतात त्या आपल्या इकडे जंक यार्ड म्हणतो आपण त्यांना. सो ते गाड्या विकत घेतात, मग त्याच्यावर कुठले चांगले पार्ट आहेत ते विकता येतील का, किंवा ती गाडी इटसेल्फ इज रिफर्बिश करता येईल का, मग त्यांना परत गाडीचं कंडिशनिंग माहिती असायला हवं. सो ऑल दीज आर द डिफरंट वर्टिकल्स विदिन द ऑटोमोटिव्ह अम्ब्रेला दे आर युझिंग आवर टेक्नॉलॉजी. भविष्यात तुमचा काय योजना आहेत? म्हणजे दोन्ही, एक फायनान्शियली म्हणजे तुम्हाला तुमचा IPO काढून एक एस्टॅब्लिश करायचा आहे अशा ह्याने, आणि दुसरं टेक्नॉलॉजी फील्डमध्ये म्हणजे तुम्ही स्वतःला एक इन्शुरन्स सर्व्हिस कंपनी म्हणून बघता का, तुम्ही एक स्वतःकडे कम्प्युटर विजन कंपनी म्हणून बघता की दॅट कम्प्युटर विजन कॅन बी युज्ड इन मेनी अदर थिंग्स, इव्हन मेनी अदर इन्शुरन्स प्रोडक्ट्स. तर कशा पद्धतीने तुम्ही बघता? सी I'll give you the answer for the first question आणि मग आपण दुसऱ्याकडे बोलूया. सो एक कुठल्याही स्टार्ट, आणि हा माझा पर्सनल बिलीफ आहे की कुठल्याही स्टार्टअपनी हा अगदी लेझर फोकस असायला हवं. कम्प्युटर विजन सगळेच करतील, पण तुम्ही समजा स्वतःला डायव्हर्सिफाय करायला गेलात तर मग कम्प्युटर विजन मेडिकलमध्ये यूज होऊ शकतं, इकडे यूज होऊ शकतं, बऱ्याच फील्ड आहेत, आणि तुमचा फोकस जो आहे तो पण तुमचा डायल्यूट होतो. मग ना एक ना धड भाराभर चिंध्या ज्याला आपण म्हणतो. सो ते आम्ही अवॉइड करतोय. आणि ॲज अ विजन वी वॉन्ट टू बी अ व्हेरी फोकस्ड इन टू द क्लेम्स ओनली. आज आम्ही ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट जे आहे आमचं ते पूर्ण मॅच्युअर केलेलं आहे आणि आता ग्लोबली ते यूज होत आहे. गोईंग फॉरवर्ड देर आर मेनी अदर व्हर्टिकल, राईट. हाऊस इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर कमर्शियल व्हेकल्स आहेत, त्याच्यानंतर बोटिंग इंडस्ट्री आहे, टू व्हीलर्स आहे. सो बेसिकली ॲज अ विजन वी वॉन्ट टू मेक शुअर दॅट की वी आर द नंबर 1 AI claims automation company, and then horizontally we are going to spread under the P&C industry for all these different verticals that we are talking about. Now तुझा पहिला प्रश्न जो होता की अल्टिमेट फायनान्शियल विजन काय आहे, तर अल्टिमेट फायनान्शियल विजन इज ऑब्वियसली वी वॉन्ट टू बी अ लिस्टेड कंपनी, गो विथ अन IPO, सो दॅट जे आमची इन्व्हेस्टर्स आहेत, जे इन्व्हेस्ट करतायत त्यांना ऑब्वियसली ROI हवा, राईट. आणि that's why the investors do the investment in the companies with an expectation that की पुढल्या 5 वर्षामध्ये ही कंपनी आम्हाला एक 10x 20x काइंड ऑफ अन रिटर्न देईल, आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला हे सगळे इनोव्हेशन सोबत घेऊन IPO और कुठली तरी एखादी मोठी ऑर्गनायझेशन येऊन तुम्हाला ॲक्वायर करेल, राईट. अँड देर गुगल्स काइंड ऑफ अन ऑर्गनायझेशन्स they do the acquisition for billions of dollars, right? So that is the kind of a vision ultimately that we have. So laser focus and then stay in one area and then just be the market leader in that. तुमच्या विजन कृतीमध्ये आणण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आता थोडंसं वैयक्तिक आयुष्याकडे वळूया, कारण ही उत्सुकता मलाही होती, कारण जरी मी स्टार्टअप क्षेत्र गेली, आता पहिल्यांदा 2009-10 हे स्टार्टअप नेशन, स्टार्टअप हे सगळं बस लोकांच्या कानावर, सामान्य लोकांच्या कानावर यायला लागलं. पण मला हा प्रश्न नेहमी पडायचा की अगदी भारतातही स्टार्टअप इंडिया केलं तरी बेंगळुरू, गुरुग्राम, महाराष्ट्रातही आज म्हटलं जातं की सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आहेत, पण मराठी समाजामध्ये स्टार्टअप फाउंडर्स आणि तेही 5 वर्ष त्याच्यात घालवलेले अशी डोळ्यासमोर कमी येतात. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा या सगळ्याकडे बघता, एक अमेरिकेतली जी त्यातली महाराष्ट्रीयन कम्युनिटी आहे, तर त्याच्यात तुम्ही अशा प्रकारचे स्टार्टअप फाउंडर्स बघता का? तुम्ही यू आर लाईक वन ऑफ द फ्यू पीपल हु आर टेकिंग दिस रिस्क? नाही, मला मी असं म्हणणार नाही की आय एम वन ऑफ यू. आपला महाराष्ट्रीयन लोकांचा माइंडसेट आता हळूहळू चेंज व्हायला लागलाय. आतापर्यंत तो नव्हता, आपल्याला सगळ्यांना माहिती की एक आपण डॉक्टर इंजिनियर व्हायचं किंवा मग कुठेतरी एक चांगली नोकरी लागली की आपला लाईफ सेट, सरकारी असेल तर अतिउत्तम, राईट. हा आपला एक माइंडसेट होता. पण आता मला वाटतं बिकॉज द वर्ल्ड इज कमिंग टुगेदर अँड क्लोजर रादर, आणि बऱ्याचशा संधी उपलब्ध होत आहे, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांचा सुद्धा माइंडसेट तयार होतोय. माझ्या ओळखीतल्या पैकी तरी ॲटलिस्ट आय नो व्हेरी क्लोज, आय मीन टू से ॲटलिस्ट 4-5 मित्र माझे असे आहेत की जे त्यांनी स्टार्टअपमध्ये केलेले आहे स्टार्टअप, आणि यशस्वी आहे. आणि अर्थ आता देर आर अगेन स्टार्टअप फाउंडर ऑलवेज स्ट्रगल फॉर शुअर, राईट.
सो ते स्ट्रगल कधी कोणाला चुकलेलं नाहीये, पण एव्हरीबडी इज टेकिंग दॅट स्टेप. सो माझ्या माहितीप्रमाणे तरी बरेचसे लोक आता पण अनेकदा असं कम्युनिटी हँड होल्डिंग असतं. म्हणजे मी खास करून जैन समाजाचं जितो सारखी संस्था आहे किंवा अनेक याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये बरेच लोक आहेत की जे आता अमेरिकेतही ज्यांची खूप मोठी लॉबी तयार झाली. तशा बाबतीत महाराष्ट्र मंडळ पूर्वी होतं किंवा आता अशी काही महाराष्ट्रातल्या लोकांच्या काही संस्था आहेत का की ज्या अशा कम्युनिटी लेवलला काही जिथे योग्य असेल तिथे मदत करू शकतात? नाही आहे. आणि US मध्ये सांगायचं झालं तर US मध्ये मराठी विश्व, मी न्यूजर्सीला असतो, मराठी विश्व म्हणून मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामधनं मग आम्ही जेवढे टेक्नॉलॉजी चे लोक आहेत त्यांचं नेटवर्क तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून BMM आहे, जे दर 2 वर्षांनी ते अधिवेशन होतं कुठल्या तरी शहरामध्ये. 2 वर्षापूर्वी ते न्यूजर्सीत झालं होतं. आय वॉज अ मार्केटिंग हेड फॉर BMM. मग त्याच्यामध्ये एक बी कनेक्ट नावाचा एक एलिमेंट इंट्रोड्यूस केला होता, ज्याच्यामध्ये आपले आनंद देशपांडे आले होते पर्सिस्टंटचे. तर त्याच्यामध्ये मग काही स्टार्टअपला पिचिंगची संधी दिल्या गेली, काही इन्व्हेस्टर्सला तिथे आणलं होतं. म्हणजे सो असे सगळे उपक्रम आता सुरू झालेले आहेत इव्हन आपल्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये सुद्धा. आणि एकमेकांना हेल्प करतो आम्ही सगळेजण. की आता फॉर एक्झाम्पल मला कोणाला दुसरीकडे रेफर करायचं असेल, आय रेफर टू देम की नाही हे मला नाही करता येणार आहे, हे तुला करता येईल, सो तू त्यांच्याशी बोल वगैरे. सो वी स्टार्टेड हेल्पिंग इट. आय थिंक तो माइंडसेट आता चेंज व्हायला लागलाय महाराष्ट्रीयन लोकांमध्ये. तेव्हा स्टार्टअप क्षेत्रात खास करून कंपन्या पुढे जायचा प्रयत्न करतात तेव्हा एक असा अनुभव असतो की सरकारकडनं मुख्यतः अडवणुकीचं धोरण किंवा रेट टेपिझम आणि असा सामना करावा लागतो. या बाबतीत भारतात तुमचा अनुभव कसा आहे? खास करून स्टार्टअप इंडियाची सुरुवात झाल्यानंतर किंवा तुम्हाला जे नागपूरला सेटअप करायचं होतं त्याच्यात महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार त्याचा जो दृष्टिकोन आहे त्याचा तुम्हाला कसा अनुभव आला? आय वुड से की मला अतिशय चांगला अनुभव आला. कारण आता जसं मी म्हटलं की हे गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपन्यांचं जे प्रोजेक्ट आम्हाला मिळालं किंवा हे कस्टमर्स म्हणून आम्हाला मिळाले, तर त्याच्यामध्ये जी प्रोसेस होती तिथे कुठेही असं काही की याचा इन्फ्लुएन्स यूज करा त्याचा असं कुठेही काही झालं नाही. त्यांची ती सरळ एक टेंडर प्रोसेस होती ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा इव्हॅल्युएशन क्रायटेरिया दिलेला होता आणि त्या इव्हॅल्युएशन क्रायटेरियानुसार त्यांनी निविदा मागवलेल्या, ज्याच्यामध्ये आम्ही कम्पीट केलेलं. त्यांनी पूर्णपणे टेक्नॉलॉजिकली त्यांनी इव्हॅल्युएट केलं आणि त्या बेसिसवरच, मेरिट बेसिसवरच त्यांनी आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तर तिथे कुठेही आम्हाला असं इन्फ्लुएन्सर वगैरे म्हणून यूज करायला लागलं नाही. इव्हन आत्ता सुद्धा ज्या वेळेला ते यूज करतायत प्रोडक्ट ऑन द ग्राउंड, ते ॲक्च्युली आम्हाला हेल्प करतायत की कुठे तुम्हाला टीदिंग इश्यूज आहेत आणि कुठे काय करायला पाहिजे वगैरे. सो आय थिंक वी आर गेटिंग प्रिटी गुड सपोर्ट अँड हेल्प. स्टार्टअप क्षेत्रात नवीन आता महाराष्ट्रात खूप स्टार्टअप कंपन्या आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की 10तल्या 8 स्टार्टअप फेल होतात किंवा 7 त्या फेल्युअरमधून तुम्ही शिकता, पण तरी फेल्युअर रेशो खूप मोठा असतो. तर असे जे स्टार्टअप फाउंडर्स आहेत ज्यांच्याकडे एक चांगली कल्पना आहे, जे त्याच्यासाठी स्वतःची काही आयुष्यातले काही महिने काही वर्ष आणि घरच्यांचा किंवा स्वतःचा पैसा त्याच्यामध्ये लावू इच्छितात, त्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेव्हा? सो आय थिंक चुका ह्या अटळ असतात, चुका ह्या होतातच प्रत्येकाच्या. कारण तुम्ही त्या वेळेला तो निर्णय तुमच्या इंट्युशन प्रमाणे घेत असता. माझा सल्ला प्रत्येकाला हाच असतो जो स्टार्टअप करतो की जे काही आयडिया असेल त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करा. युअर कन्व्हिक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ऑन द टॉप ऑफ इट यू शुड बी व्हेरी व्हेरी पॅशनेट. म्हणजे की मी दिवसाला 14 तास काम करतो, 24 तास काम करतो हा हिशोबच नसतो. प्रत्येक फाउंडरचा असतो तो दृष्टिकोन आणि त्यांनी ते त्या पॅशननीच ते काम करायला लागतं. दुसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टर्स चूज करता, कारण प्रत्येक स्टार्टअपला तुम्हाला फंडिंग निर्णय घ्यावाच लागतो आणि ते सुद्धा इन्व्हेस्टर सुद्धा तुम्हाला ते केअरफुली चूज करायला लागतात की ते तुमच्या प्रॉडक्टवर किती बिलीव्ह करताय, तुमच्यावर किती बिलीव्ह करताय, तुमचा माइंडसेट तो आहे का, त्यांना are they going to be patient about getting their ROIs and all that. तर या सगळ्या गोष्टी बघून परत टीम सिलेक्ट करताना कुठल्या लोकांना तुम्ही घ्यायला पाहिजे, त्यांचं माइंडसेट कसा असायला पाहिजे, हे सगळं त्यांनी व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिस्क
जे घेतात ते त्याच्यामध्ये तुम्ही घरच्यांचा सपोर्ट तो घ्यायलाच लागतो. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केलं त्यावेळेला ज्यावेळेला मला असं वाटलं की नाही हा एरिया आहे की जिथे खरंच काहीतरी आपण करू शकतो, त्यावेळेला मी बायकोला सांगितलं की पुढले 1-2 वर्ष तरी मला पगार वगैरे काही असणार मिळणार नाही आणि तुला घर चालवायचंय. पगार एक भाग आहे, वेळ म्हणजे बायकोला वेळ देऊ शकणार नाही हा भाग किती राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला सगळीकडे तुझ्यासोबत येता येणार नाही, कुठल्या समारंभांमध्ये मला पार्टिसिपेट करता येणार नाही, किंवा असलो तरी मी तिथे फिजिकली असेल पण मेंटली मी तिथे नसणार आहे. या सगळ्यांची तयारी. सो आय थिंक as you do the expectation management with your customer and the team, it is very important to do the expectation management with your family. Yes. And your family is if supportive, then nothing can stop you, and that happened with me. पण हे करत असताना म्हणजे तुम्ही जी एक गोष्ट सांगितली मगाशी की न्यू जर्सीतला सगळ्यात मोठा गणपती तुमच्या घरी असतो, म्हणजे ते सगळं चालू होतं का त्याच्यातही थोडासा खंड पडला किंवा असं काही? नाही, त्याच्यामध्ये मी आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर की जे काही होतं ते त्याच्या आशीर्वादाने होतं. आणि ज्या वेळेला न्यू जर्सीमध्ये गणेशोत्सव मी सुरू केला 2002, म्हणजे यावर्षी आमचं आता 23वा वर्ष असणार आहे. सो त्यावेळेला तो एका उद्देशातून सुरू केला. अर्थात त्यावेळेला मी नोकरी करायचो. त्यावेळेला हा उद्देश होता की आपण इथे येऊन स्थायिक झालेलो आहे, आता नेक्स्ट जनरेशन जी असेल त्याला आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख पाहिजे, एक्स्पेशली महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख पाहिजे. दे शुड बी रूटेड टू आवर कल्चर. आणि त्या दृष्टिकोनातून गणेशोत्सव सुरू केला. तर त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही, त्याच्यामध्ये कुठेही डेडिकेशनला कमी तिथे अजिबात नाही. सो ते आता अव्याहतपणे सुरू आहे. तर तेव्हा पण तो उत्सव जेव्हा सुरू केला त्यावेळेला अगदी 5 फॅमिली मिळून सुरू केला. आज साधारण 500-600 लोक सहज येतात आणि त्याला कमर्शियल आम्ही रूप दिलेलं नाहीये. तो जरी सार्वजनिक तो याचा विषय होऊ नये. बेसिकली तो उत्सव सार्वजनिक आहे आणि तो माझ्या घरीच होतो. आणि त्याच्यामध्ये सगळे कार्यक्रम अगदी क्लासिकल सिंगिंग पासनं तर व्याख्यानांपर्यंत असे सगळे कार्यक्रम आम्ही, जसं भारतामध्ये मला बरेचसे असे कमेंट्स पण मिळतात, कारण गणपती उत्सवाला बरेचसे पॅरेंट्स किंवा काका काकू लोक ज्यांना आपण म्हणतो ते खास भारतातनं तिकडे येतात आजकाल. आणि ते सांगतात की इथे तुम्ही जो उत्सव करता तो आजकाल आम्हाला भारतात सुद्धा मिळत नाही. अगदी 45 मिनिटं ताल सुरामध्ये तबला पेटीच्या याच्यात आरत्या कोणी करत नाही, ते आम्ही करतो. सो आय थिंक तो एक कल्चरल एलिमेंट तुमचा नेहमी जपायला पाहिजे. विषय आला की तुम्ही चांगले गाता आणि ती गाण्याची आवड ती कशी तुम्ही जोपासलीत आणि ती कशी टिकून राहिली. सो आय थिंक कुठलं तरी एक स्ट्रेस बस्टर तुम्हाला लागतं. इधर इट इज सिंगिंग किंवा मग नाटक किंवा कुठलं पण तुमची जी हॉबी असेल ती एक पाहिजेच पाहिजे. आणि गाण्याची आवड मला आधीपासून आहे आणि सुदैवाने आवाज थोडाफार चांगला आहे, सूर कळतात, ताल कळतो. त्याच्यामुळे ज्या वेळेला 2002 मध्ये हे गणपती सुरू केला त्याच वेळेला असंही लक्षात आलं की जे आमची कोर टीम आहे त्याच्यामध्ये सगळेच म्युझिशियन्स आहेत. आणि मग त्याच्याप्रमाणे मग आम्ही एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा पण सुरू केला तिकडे. आणि दॅट इज हाऊ आय कंटिन्यू टू सिंग. आता माझे पोरं पण क्लासिकलमध्ये गातात. राईट, एक्झॅक्टली. शेवटचा प्रश्न, जेव्हा तुम्ही मागे वळून बघता की तेव्हा तुम्हाला अशी कोणती एक चूक किंवा 3-4 चुका असं तुम्हाला वाटतं की ह्या मी केल्या नसत्या किंवा हा निर्णय 2017च्या ऐवजी 2019ला घेतला असता, किंवा अशा कुठल्या गोष्टी वाटतात की ज्या बदलू शकला असतात तर आज त्याचा आणखीन फायदा झाला असता? राईट. सो आय थिंक काही चुका मी चुका म्हणणार नाही त्याला, बिकॉज इट्स अ लर्निंग प्रोसेस. राईट. सो स्टार्टिंगला आज क्लेम जेनियसचं प्रॉडक्ट जे आहे ते अगोदर नव्हतं. त्यावेळेला फोकस वेगळा होता. त्यावेळेला आम्ही पहिला असा विचार केला होता की आपण ऑप्शन जे होतात या व्हेकल्सचे त्याला आपण AI लावू. आणि त्याच्यामध्ये साधारण आम्ही एक 6 महिने प्रयत्न केला आणि 6 महिन्यानंतर आमच्या लक्षात आलं की नाही, हे कठीण आहे, हे मार्केट इज नॉट ऑर्गनाइज मार्केट आणि इट इज गोइंग टू बी हार्ड नट टू क्रॅक. सो तिथे थोडासा आमचा वेळ गेला. त्याच्यानंतर सुरुवातीला ॲडवाईज द्यायला, म्हणजे कॅपिटल साईडला ॲडवाईज द्यायला माझ्याकडे लोक नव्हती एक्सपर्ट. त्याच्यामध्ये माझ्या काही कॅपिटल जेव्हा पहिल्यांदा रेज केलं, कॉस्ट ऑफ बॉरोइंग, ते जेव्हा थोड्याशा आय थिंक इट वॉज अ मिस्टेक. मग तिथे थोडंसं डायल्युशन झालं, जास्त डायल्युशन झालं असं म्हणता येईल. सो त्या काही ज्या चुका आहेत
पण अगेन इट्स हॅपन इन हाइंडसाइट. इट्स अ journey. जर्नी. सो आणि शेवटी वॉट एव्हर यू आर डेस्टिन टू डू इट इज गोइंग टू हॅपन. सो आय एम स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ दॅट. पण या चुका टाळायला पाहिजेत. की पहिली गोष्ट, जर तुम्ही ज्या वेळेला कुठली आयडिया घेऊन येत आहे तेव्हा आधी विचार करा, आधी मार्केट त्याचं फिटमेंट आहे की नाही ते बघा. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही फायनान्शियल्समध्ये येता त्यावेळेला तुम्हाला सल्ले देणारे बरोबर सल्लागार आहेत की नाही, ते एक्सपर्ट आहेत की नाही. त्याच्यामुळे कारण इट्स युअर स्वेट अँड ब्लड दॅट यू आर पुटिंग इन अँड यू आर रिस्किंग द एंटायर युअर लाईफ ऑन इट. सो या गोष्टी फार गरजेच्या आहेत. त्या तुम्हाला चांगली लोक तुम्हाला सल्ले देणारे चांगले लोक असले, तुमची टीम चांगली असली तर देन देर इज नथिंग टू बी वरी अबाउट. बट चुका या अटळ आहेत, त्या होतीलच, छोट्या मोठ्या होत राहतात. मेजर चुका करू नका, एवढंच मी सांगेल. धन्यवाद राज. आज आपण MH48ला वेळ दिलात आणि माझ्यासाठी हा एक पहिला अनुभव होता. कारण आतापर्यंत एकट्याने बोलायचं आणि संवाद साधायचा म्हणजे न बोलता संवाद साधायचा. नाही, मला पण मजा आली. इट इज व्हेरी. पण तुमच्या अनुभवातनं अनेक जे नव उद्यमी जे काही स्टार्टअप एंटरप्रेनर्स असतील महाराष्ट्रातले, त्यांना एक दिशा मिळेल, प्रेरणा मिळेल आणि चुका करत करत किंवा त्या चुकातनं शिकत पुढे जाण्याची त्यांना एक चांगली संधी याच्यातनं मिळू शकेल. त्यामुळे एक धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि पुन्हा तुमची पुढची राऊंड पार पडली किंवा नवीन एक माइलस्टोन झाला की पुन्हा एकदा भेटूया लवकरच. चालेल. थँक्यू सो मच.